तर जे महाराष्ट्र भावांनो, तुमची डिमांड नुसार आपण फॉरेस्ट गार्डची बॅच लवकरात लवकर घेऊन आलोय. तर आपण त्याच्यावर छोटीशी चर्चा करू. बघा, आपली फॉरेस्ट गार्डची जी बॅच चालू करतोय, तर आपले टोटल 15 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता आपण बुद्धिमत्ता, वनरक्षक बुद्धिमत्ता या टॉपिकवर आलोय. आज आपण काय काय शिकवणार तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. जर पोलीस भरतीची जरी तयारी करत असेल ते तुम्हाला उपयुक्त राहील आणि फॉरेस्ट गार्ड साठी तर बेस्ट राहील. तर आपण आज शिकणार काय? बघा, तुम्हाला सांगतो की कोणतीही म्हणजे एक्झाम असली की त्याचा सिलेबस माहित असणं महत्वाचं आहे. तर बघा, फॉरेस्ट गार्ड मध्ये ह्याच्या बाहेरचं काही येत नाही ऍज अ टीसीएस पॅटर्न. तर आपण टीसीएस पॅटर्न नुसार आपण आजचे हे सिलेबस घेणार. तर बघा, मागच्या वर्षी कॅलेंडर टॉपिक वरती एक प्रश्न येत होता, पण त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा येत होता? फक्त हा टाईप आला होता. ठीक आहे, हा टाईप सोडून आला नव्हता, तरी सुद्धा आपण बाकीचे 3 टॉपिक घेणार. जर चुकून दुसऱ्या टॉपिक आले तर ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. दिशावरती आला होता, ते एक प्रश्न येत होता आणि फिक्स 100% हा क्वेश्चन तुम्हाला येतच होता प्रत्येक शिफ्टला. हा क्रमवार संख्या म्हणजे अल्फाबेट विचारत होते, जसे की 2, 4, 6 पुढची संख्या काय. पण असे प्रश्न विचारत नाही, थोडे डिफिकल्ट लेवल असतात. जोपर्यंत आपण ते सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत ते आपल्याला येणार नाही. अक्षर मालिकेचा संदर्भ, एक बॉक्स टाईपची क्वेश्चन असतात, ते आपण शिकूच. प्रत्येक ह्याचे बॅचचे व्हिडिओ येणार. टोटल 11 व्हिडिओ जरी आले तरी तुमचा फॉरेस्ट गार्डचा बुद्धिमत्तेमध्ये कमीत कमी तुमचे 26 ते 28 मार्क फिक्स असणार, ही माझी गॅरंटी असेल. आरशावरती एक प्रश्न विचारला होता, नातेसंबंध. नातेसंबंध म्हणजे ते तुम्हाला तुमचे नाते समजले पाहिजेत. तुमची बहीण कोण आहे, तुमचा मामा कोण आहे, तुमचा आजोबा कोण आहे, तुमच्या मम्मीचा भावाचा मामा कोण लागतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. नातेसंबंध बऱ्यापैकी जी लोक गावाकडे राहतात त्यांना नातेसंबंध मध्ये प्रॉब्लेम येत नाही. शहरातल्या मुलांना ऍक्च्युली नातेसंबंध समजत नाहीत. तर ते तुम्ही फॅमिलीला, मम्मीला विचारू शकता की हे माझे कोण लागतात, जेणेकरून हा तुमचा टॉपिक क्लिअर होईल आणि आपण पण ह्याचे प्रश्न घेऊ. हा 2 क्वेश्चन येतच होते प्रत्येक शिफ्टला, कधी 2 कधी 1. पदावली येत होता, बॉडमस रूल आपल्याला शिकायचे आणि ह्याचे पण बघा 2 प्रश्न येत होते. आणि सर्वात मोठा कोण, सर्वात लहान कोण, एक बैठक व्यवस्था असती त्याच्यामध्ये मिडलला कोण बसले, अशा टाईपचे क्वेश्चन्स होते. आणि कथन आणि निष्कर्ष एवढे प्रश्न नाही बघितले, त्या 2 शिफ्ट मध्येच होते. पण चान्सेस आहेत नेक्स्ट इयरला टीसीएस खूप वेळा हा प्रश्न विचारतो. आता समजा आपण 10 टॉपिक जरी केले आणि चुकून हा थोडासा पॅटर्न चेंज झाला, त्याच्या बॅकअपला आपण अभ्यासक्रमावरील बाहेर जे टीसीएस क्वेश्चन संभाव्य आहेत ते सुद्धा करणार. ज्या मुलांनी एवढं केलं तर फॉरेस्ट गार्ड मध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये 101% 30 पैकी 30 भेटणार. तर आपण आज जो टॉपिक घेणार आहे तो आपला आहे कॅलेंडर विषय. जसा आपण पहिला कॅलेंडर ठेवला होता, तर आपण कॅलेंडर बद्दल थोडीशी माहिती घेऊ. हे बघा, तुम्हाला एक सांगतो की आपली जी पृथ्वी आहे ना, ती सूर्याचं चक्कर टाकते आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, ती टोटल किती ह्याच्यात टाकते बघा, 365 दिवस मध्ये असा एक चक्कर मारते. जेव्हा पूर्ण चक्कर कंप्लीट मारते तेव्हा 365 दिवस असतात. हे सगळ्यांना बेसिक माहिती आहेत आणि त्यालाच आपण 1 वर्ष म्हणतो. पण अक्षरशः जी पृथ्वी आहे ती 365.6 दिवस म्हणजे 6 तास, म्हणजे 365 दिवस आणि त्याच्यावरती 6 तास, म्हणजे ते 6 तास पण आपण काउंट करत नाही. मग त्याच्यामुळं एक प्रॉब्लेम काय येतो की जेव्हा 365 आणि हे दिवस झाले आपले, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की 6 तास वरचे असतात, पण ते प्रत्येक वर्षाला दाखवू शकत नाही आपण 6 तास. तर त्याच्यामुळं काय होतं की जो 4था वर्ष येतो, पहिला, दुसरा, तिसरा आणि हा 4था, हे बघा 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18 आणि ह्याचा 6 तास, तर टोटल 24 तास ह्याच्यात ऍड करून 366 दिवस केले जातात. आणि ह्यालाच एक लीप इयर म्हणतात, की प्रत्येक लीप इयर एक 4 वर्षांनी येतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि जी ऍडजस्टमेंट होते, जो एक दिवस ऍडजस्ट कुठल्या महिन्यात केला जातो, फेब्रुवारी महिन्यात. हे सगळ्यांनाच माहिती असेल फेब्रुवारी महिना का फेमस आहे, कारण फेब्रुवारी महिन्यामध्येच व्हॅलेंटाईन्स येतं, हे लक्षात ठेवा. आणि
तो जो घोळ होतो तो 28 आणि 29 तारखेचा आहे ऍक्च्युअल मध्ये. ही गोष्ट बेसिक लक्षात ठेवा. आणि फेब्रुवारी महिन्यामुळे तुमचे जे ह्याचे कॅलेंडरचे क्वेश्चन आहेत खूप डिफिकल्ट होणार आहेत, ते तुम्हाला समजूनच जाईल आणि बऱ्यापैकी तुम्हाला लीप इयर काय येतं हे समजलं असेल. तर आपण आता बघूया एखाद्या आपण टॉपिकवर हे करूच. तर आता बघा की सगळ्यात बेसिक प्रश्न तुम्हाला एक लीप इयर काढता आलं पाहिजे. तर लीप इयर कसं काढायचं तुम्हाला मी छोट्या एक पद्धतीत सांगतो की बघा कोणतंही हे असलं ठीक आहे वर्ष घ्यायचं, समजा 2024 घेतलं तर त्याला 4 ने भागायचं. ठीक आहे, त्याला 4 ने भागा, 4 पंचे 20, मग एक शून्य घ्यायचा कारण पूर्ण भाग गेला, 4 संग 24. तर बघा ह्याला पूर्ण भाग गेला म्हणजे 2024 लीप इयर आहे. आता 2025 ला त्याला पण तुम्ही 4 ने भागून बघा, 4 पंचे 20, पूर्ण भाग गेला म्हणून शून्य घ्या आणि 4 पंचे 4 संग 24. इथं एक बाकी राहते बघा तुमची. जेव्हा कधी पण बाकी राहील तेव्हा तो लीप इयर नाहीये. तुम्ही हे पण कॅल्क्युलेट केलं, इथं पण तुमची 2 बाकी राहते, हा पण लीप इयर नाहीये, हा पण लीप इयर नाहीये. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा 4 वर्षानंतर लीप इयर येणार. बघा हा 1, हा 2, हा 3. तर 2028 जेव्हा तुम्ही करणार त्याला भाग जाणार आणि 28 पण लीप इयर राहणार. आणि अजून एक ह्याचा एक ड्रॉबॅक सांगतो, जेव्हा कधी अशी संख्या येते जसं की बघा डबल शून्यवाली, हे चांगलं लक्षात ठेवा, ही गोष्ट चुकवू नका. समजा 1900 आलं, जेव्हा 2 शून्य आले तेव्हा त्याला फक्त 400 ने भागायचं. जेव्हा तुम्ही 400 ने भागणार, 2 शून्य गेले, 4 चोक 16. ठीक आहे, तर आपले किती राहतात इथं 3 बाकी राहतात. मी काय सांगितलं, जेव्हा बाकी राहिली तेव्हा तो लीप इयर नाहीये. तर हा लीप इयर नाहीये. तर 2400 ला जेव्हा तुम्ही भागणार, आता तुम्ही समजा 2400 ला तुम्ही भागलं, मी काय सांगितलं जेव्हा 2 शून्य येणार तेव्हा त्याला 400 नेच भाग द्यायचा. जेव्हा हा आला 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 संग 24, पूर्ण भाग गेला तर 2400 लीप इयर आहे. तर एक सोप्या पद्धतीत सांगतो, जेव्हा पण एखादी संख्या असली, समजा इथे 100 असली म्हणजे एक प्रकारे 2 शून्य जेव्हा येतील, 1000चं आपल्याला काढायचं असलं तेव्हा आपल्याला त्याला 400 नेच भाग द्यावा लागेल. 2 शून्याला 2 शून्य आलेच पाहिजे. आणि जेव्हा कोणतेही नॉर्मल वर्ष असलं की त्याला फक्त 4 ने भाग द्यायचा. बेसिक या 2च स्टेप लक्षात ठेवा, तुमचा लीप इयर मध्ये कधीच चूक होणार नाही. आता आपण बघूया बऱ्यापैकी की आपल्याला एक छोटीशी एक नॉर्मल वर्षात आणि लीप वर्षात थोडंफार हे समजू की ऍक्च्युअल मध्ये काय काय होतं. बघा कधी पण एक नॉर्मल वर्ष म्हणजे जे लीप वर्ष नाहीये, समजा त्या वर्षाची सुरुवात 1 जानेवारी 2025 ला रविवारनी झाली, त्या वर्षाची जी शेवट आहे ती सुद्धा रविवारनी होते. म्हणजे एक प्रकारे ज्या वर्षाचा सुरुवातीचा दिवस आहे, समजा आज रविवार आहे, 31 डिसेंबरला पण रविवार असणार, हे तुमच्या लक्षात पाहिजे. जेणेकरून ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. पण लीप इयर मध्ये तसं नसतं. लीप इयर मध्ये बघा इथं 29 फेब ऍड होतो, त्याच्यामुळे जर रविवार असेल तर सोमवार, म्हणजे एक दिवस पुढे जातं लीप इयर मध्ये, पहिली तारीख आणि शेवटची तारीख मध्ये. आणि समजा आता एक वर्ष आपण पुढे घेऊ, म्हणजे जसं की आता बघा 1 जानेवारी 2025 असेल, तर 2026 ला ह्याच्यामध्ये किती, जर इथं रविवार आहे तर इथं सोमवार येणार, इथं रविवार असेल तर इथं सोमवार येणार. म्हणजे नेक्स्ट इयर साठी इथं +1 होतो. आणि ह्याच्यामध्ये बघा जर लीप वर्ष आलं तर तेव्हा +2 ने होणार. म्हणजे समजा रविवार असेल तर एक सोमवार आणि प्लस मंगळवार, म्हणजे इथं +2 ने ऍडिशन होतं नेक्स्ट इयर साठी. तर या छोट्याशा बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. जसं की आता समजा माझे यावर्षी 3 मार्च 2021 ला शुक्रवार आहे, मी काय सांगितलं की जर पुढच्या वर्षी जर तुम्ही 22 ला गेले तर +1 ने होणार आणि तेव्हा तो वार येणार शनिवार. पण लीप इयर मध्ये तसं नसतं, तेव्हा +2 वार वाढवून न्यायचे असतात. हे बघा आता तुम्हाला मी जे सांगितलं ते बऱ्यापैकी तुम्हाला समजलं पण नसेल. ह्याचा एकच उपाय मी जो तुम्हाला शेवटला होमवर्क देईन, जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करणार
तेव्हा तुमच्या या क्वेरी सॉल्व्ह होतील. तर बऱ्यापैकी आपण आता इम्पॉर्टंट टॉपिक वर येऊ. हे बघा, तुम्हाला जगातली कोणती पण तारीख दिली की त्याचा वार काढता आला पाहिजे, आपण त्या शिकणार आहे. तर आपण बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला लर्न काय करायचे. तर बघा, सगळ्यात सर्व सांगतो की जर तुम्हाला लर्न करायचं असेल तर पहिला हा चार्ट लर्न करा. तर हा चार्ट लर्न करायची एक माझी ट्रिक सांगेन तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिलं 12चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर आणि 12चा वर्ग अधिक 2. आता हे बघा, हे कसं लक्षात ठेवायचं, 12 5 6, 12 5 6, 12 अधिक 2. ह्या गोष्टी गुणगुणायच्या सारख्या. तुम्ही 5 मिनिटं जरी हे केलं की तुम्हाला हे लक्षात येईल. बघा, आता 12चा वर्ग काय येतो, 144. 5चा वर्गाला 0.36 घ्यायचं, ह्याला 0.25 घ्या आणि ह्याला 0.36 घ्या आणि ह्याला 146 घ्या. म्हणजे बघा, 144 अधिक 2 146. तर हा चार्ट बघा एक्झॅक्ट तयार होतो. 144, 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 12चा वर्ग अधिक 2 146. जेणेकरून तुमचा जानेवारी फेब्रुवारीचा कोड लक्षात येईल. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर समजा आपण जेव्हा सॉल्व्ह करेन तेव्हा तुम्हाला समजेल, जर ती तारीख लीप वर्षात असेल, लीप वर्ष कसं काढायचं तुम्हाला सांगितलं होतं की 4 किंवा 40 ने भागायचं, त्याच्यातनं वजा 1 दिवस करणे. हा एक प्रश्न घेईन तेव्हा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तेव्हा तो चेंजेस आपल्याला करायचे लीप वर्षासाठी. आता बघा, जीवनात सगळ्यांची सुरुवात शनी देवतांनी आपली केलेली आणि ती शून्यातनं सुरुवात आहे. शनी देवता आपल्यावर ग्रहण लावून बसलाय. ग्रहण म्हणजे गोल, असं लक्षात ठेवा. शनिवार आणि रविवारची सुरुवात चांगली वाटते. सुरुवात कुठून होते, 1 नी होते. तर मला तर रविवारची सुरुवात आवडते. 1 2 3 4 5 आणि 6. हे बेसिक असं लक्षात ठेवा. शनीने ग्रहण लावले म्हणून 0 आणि रविवारची सुरुवात मला आवडते, असं हे हा चार्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो की बघा, हा जो चार्ट आहे आपला, तर हा चार्ट पण इम्पॉर्टंट आहे. जसं की समजा आता आपलं इयर आहे, तुम्ही जर समजा आपल्याला एक डेट दिली ती 2000 ते 2099 मध्ये असली, बऱ्यापैकी आपल्या मुलांचा जन्म ह्या कालावधीत झालेला आहे आणि त्या कालावधीचा कोड आहे 6. कारण आजकाल रील स्टार झालेत म्हणून 6 नंबर आपल्यासाठी सूट करायला लागले. आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा काही लोकांसाठी. असे एक लक्षात ठेवण्यासाठी ह्याच्यावर तुम्ही अशी टिप्पणी करू नका वाईट. फक्त लक्षात ठेवण्याने आपल्या काळातील लोक सगळी 6 आहेत, म्हणजे याचा तुम्ही शब्द वापरा एखादा चांगला. आता 6 जेव्हा येईल बघा, 0 2 4 6 हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही वर जाणार तेव्हा बघा 0 2 4 6, ह्याच्या वर पण गेलं 0 2 4 6 आणि जेव्हा खाली जाणार तेव्हा नंतर 6 4 2 0. त्याच्यानंतर मग परत तुमचं बघा 6 असं होईल चालू, 4 2. म्हणजे हा सिक्वेन्स कंटिन्यू राहणार. आणि बघा की आता समजा तुम्ही जेव्हा आपण कुठली तारीख आली 1800 ते 1899 मध्ये, तेव्हा तुम्हाला 2 हा कोड वापरायचे. हा कसा वापरायचा मी तुम्हाला सांगेनच, पण थोडस वेट करा. तुम्हाला हे 3 चार्ट लर्न होणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुमचे चार्ट लर्न झाले की आपण तारीख कोणतीही पटकन काढू. तर बऱ्यापैकी तुम्हाला हा चार्ट कसा लर्न करायचा समजला असेल. नसेल समजला तरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवूनच राहीन. चला आता आपण एखादी तारीख घेऊ. बघा, 19 फेब्रुवारी 1630. ठीक आहे, 19 फेब्रुवारी जर 1630 जेव्हा आपली अशी तारीख आली, पहिलं काम आहे आपलं 1 2 3 4 5 5 चार्ट तयार करा. ठीक आहे, आता बघा मी कधी पण कुठलंही सम सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले लिहितो, सगळ्यात पहिलं काय लिहितो की जी तारीख आहे. ठीक आहे, मी सगळ्यात पहिलं वर लिहिणार माय 4. ही ट्रिक आहे, काही गरज नाही. जेव्हा तुम्ही माय 4 लिहिणार तेव्हा तुम्हाला समजेल की ह्याचा यूज काय. ह्याला मंथ म्हणतात आणि ह्याला इयर म्हणतात. मंथ म्हटल्यावर हा चार्ट, इयर म्हटल्यावर हा चार्ट. ठीक आहे, आता बघा इथून सगळ्यात जी 19 तारीख आहे ती तुम्ही 19 हायाशी लिहायची. मंथ कोणता आहे, ठीक आहे, मंथ कोणता आहे बघा, मंथ आहे फेब्रुवारी. फेब्रुवारी म्हटल्यावर त्याची काय येणार 4. ठीक आहे, आणि सगळ्यात बेसिक की 1630 हा लीप इयर आहे का नाहीये ते चेक करून घ्या. मी 1630 अगोदरच चेक केला, तो लीप इयर नाहीये म्हणून उत्तरातनं वजा 1 होणार नाही. तर लीप इयर हा आहे का नाही हा बघायचं एकदा. हा लीप इयर नाहीये, ही गोष्ट सगळ्यात पहिलं चेक करणं तुमचं काम आहे. आता बघा 19 ला 19 घेतलं, फेब्रुवारीला महिन्याचा 4 आकडातला इथनं लिहिला.
बघा समजलं जरी नसेल तरी तुम्हाला टिक करून दाखवतो. फेब्रुवारी होता म्हणून 4 लिहिलं इयर. आता मी काय सांगतो 1630. 1630 कुठं आलं यार, हा ह्याच्यामध्ये जाते, त्याला पण 6 नंबर लागतोय, तर ह्याला पण आपण 6 घेतलं. आता बघा ह्याच्या पुढे झालं आपल्या ह्याच्या गोष्टी. आता 1630 मधला जो शेवटचा 30 नंबर आहे तो इथे येणार. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा हा 4 का लिहिलाय माहितीये का, 4 7 28, म्हणजे आपली पूर्ण संख्याचा भाग गेला पाहिजे. म्हणजे आता बघा ही 30 आहे, ही 4 आहे, 4 7 28, हे राहिलेले घेणं देणं नाही. ज्याला पूर्ण भाग हा गेला तो इथं हा नंबर लिहायचा 7. 19 4 6 30 आणि 7. जेव्हा तुम्ही ह्याची टोटल करणार, म्हणजे पहिला हा चार्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या पद्धतीने केला आणि ह्याची तुम्हाला ऍडिशन करून घ्यायची एक्झॅक्ट. एकदा बघून घ्या, अजून एकदा थोडंसं हळू शिकवतंय, समजलं नसेल तर. जेव्हा तुम्ही याची एक ऍडिशन करणार, टोटल याची एक 66 ऍडिशन येणार. आता ऍडिशन कशी करायची ते तुम्ही शिकून घ्या, कारण आता ऍडिशन करायला जर लागलो तर तुम्हाला खूप वेळ लागेल. तर बघा 66 आलं. जेव्हा पण जी संख्या आली 66 घ्या आणि त्याला 7 नी हे करा. 7 9 63, बरोबर. 7 9 63, उरले किती 0 3, म्हणजे या संख्येला आपल्याला 7 नी भागायचं, शेवटची प्रोसेस. आता 0 3 बाकी राहिली. बाकी काय राहिली आपली 0 3. 0 3 जी बाकी राहिली म्हणजे आपला मंगळवार. 3 राहिली म्हणून याचं उत्तर येणार मंगळवार. तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की आपण काय केलं. सगळ्यात पहिले 19 ला 19 फेब्रुवारीचा महिना बघितला, इयरचा आपला तो चार्ट वापरला. माय 4 का लिहिलं होतं ते सुद्धा समजलं. 4 7 28 म्हणून इथं 7 आलं. टोटल केली, 7 नी भागलं, बाकी राहिली, ते आपलं उत्तर आलं. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. आणि जरी नसेल समजलं, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. हे बघा आता आपण येणार आहे 16 ऑगस्ट 2025. तर 16 ऑगस्ट 2025 जेव्हा आपण घेणार, ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण काय बघणार की 25 हे लीप इयर मध्ये येतं का नाही. बघा 2025 ला मी भागून बघणार, कितीनी 4 नी, 4 5 20, 0 4 संग 24, एक बाकी राहतोय. ठीक आहे, हा लीप वर्ष नाहीये. मी तुम्हाला पहिला शिकवलं होतं लीप इयर कसा चेक करायचा. मग आपला लीप वर्ष नाहीये तर आपल्याला समजलं. मी काय लिहिणार, पहिलं माय 4 करून घेणार. बघा 16 ला 16, ऑगस्ट कुठं जातोय, ऑगस्ट 3 येतोय. ठीक आहे, 3. इयर कोणता आहे माझा 2025. ओके, 2025 ह्याच्यात व्हॅल्यू करतोय, तर मी इथं 6 घेतलं. आता मी 4. ठीक आहे, आता पण इथं मी जी शेवटची 2 अंकी संख्या आहे ती इथं घेणार. आता मी काय म्हटलं होतं 4 संग 24, म्हणजे जी पूर्ण संख्या जाते. कसं, हे 25 घ्या, हे 4 घ्या, 4 संग 24, बाकी काय राहिली, काय घेणं देणं नाही, फक्त पूर्ण भाग जी जाईल ती घ्यायची होती. 16 3 6 25 आणि 6 यांची ऍडिशन करा. बघा आता तुमची यांची ऍडिशन टोटल एक 56 एक ऍडिशन येईल तुमची. जेव्हा पण तुमची 56 ऍडिशन आली, त्याच्यानंतरची आपली स्टेप काय राहणार की 7 नी भागणे. आपण आता त्याला 56 घेऊ, 7 नी भागू, 7 8 56, 0 0, बाकी किती राहिली आपली इथं 0. तर 0 म्हटल्यावर कुठे येणार, मी अगोदर सांगितलं होतं शनिदेवता सगळ्यांच्या मागे लागलाय, तर याचं उत्तर येणार शनिवार. बघा लय जणांचा पण असा पण प्रॉब्लेम येतो, हा बघा रविवार आहे, हा सोमवार आहे, हा मंगळवार आहे, हा बुधवार आहे, हा गुरुवार आहे, शुक्रवार आहे. कधी कधी वेनसडे पण पोरांना माहिती नसतं, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मला माहिती होतात चुक्या. चला आता बऱ्यापैकी तुम्हाला हे समजत असेल मी कशा पद्धतीने सोडवते. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा 12 जानेवारी 2024. ठीक आहे, मी तुम्हाला एक सुरुवातीला काय सांगितलं होतं की जेव्हा पण कोणती तारीख लीप वर्षात आली आणि ती जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात असली, त्या उत्तरातून एक दिवस कमी करायचा. तुम्हाला समजलं मी काय म्हणतोय, कारण बघा 2024 हे लीप इयर येतं. तुम्हाला अगोदर सांगितलं लीप इयर कसं काढायचं. 2024 आहे
त्याला बघा 4 ने भागा, 4 पंचे 20, 0, 4 संग 24, पूर्ण भाग गेला. हे कोणतं इयर आहे आपलं? लीप इयर झालं. लीप इयर मध्ये पण कोणतं आलंय? जानेवारी आणि फेब्रुवारी. त्याच्या पुढे आलं असतं तर ती आपली प्रोसेस करायची नव्हती. तर बघा मी 12ला काय घेणार? 12. चला मी माय 4 अगोदरच लिहून घेतो. जानेवारीचा महिना कोणता आहे? 1 महिना आहे. ठीक आहे. इयर कोणतं आहे माझं? तिथं माझा 6 येणार. हे बघू शकता तुम्ही. इयरला इयर घेतलेलं आहे मी. आता 4, 24, 4 संग 24, 6 ची ही पूर्ण संख्या झाली. आणि त्याच्यानंतर बघा आपली आता ही टोटल जेव्हा तुम्ही करणार 36, 37, तर टोटल याची बघा 24 आणि 37, 36, 37, एक टोटल याची येईल 49. तुम्ही टोटल करा, ह्याची 49 येईल. आणि मी अगोदर सांगितलं की 7 ने भागायचं. 49, 7, 7 7 49, बाकी काय राहिले? 0. आपली राहिली बाकी 0. 0ला काय आपला? शनिवार. पण आपला रूल काय सांगतो की जर लीप वर्षामध्ये आलं तर फक्त 1 दिवसा आधी करायचं, आणि तो येणार आपला शुक्रवार. हे फक्त लीप इयर साठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. लीप इयर मध्ये पण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिनाच पाहिजे, त्याच्यामुळे ह्याचं आलं शुक्रवार. बऱ्यापैकी समजलं असेल. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ ज्याने तुमचा पूर्णपणे डाऊट क्लिअर होईल. हे बघा 15 ऑगस्ट 2024. 24 लीप इयर आहे, पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातलं नाहीये, त्याच्यामुळं -1 आपण करणार नाही. आता सगळ्यात सिंपल प्रोसेस, पहिले मी लिहून घेणार माय 4, कारण मला कन्फर्म करण्यासाठी. ओके, 15ला 15, ऑगस्टचा महिना कोणता येतोय? 3 येतोय. मी 3 केलं. इयरला काय येतोय माझा? इयरला बघितला मी 6 येतोय. 24ला 24 घेतलं, 4 संग 24. आता माझी बघा याची ऍडिशन जेव्हा मी करेन तर ह्याची आपली ऍडिशन टोटल एक येईल 15 21 24 24 48, 48 आणि 6 54. 54, ओके 54 राईट, चांगलं कॅल्क्युलेशन करतोय मी. तर ह्याची टोटल ऍडिशन येईल आपली 54. आता मी काय सांगितलं, 54 जी पण संख्या येईल तिला आपल्याला 7 ने भागायचे. 7 7 49. ठीक आहे. आपलं उरलंय काय? 5. ठीक आहे. तर 5 मध्ये आपलं काय येतोय? गुरुवार. तर आपलं ह्याचं उत्तर काहीतरी मी चुकवलं का? ओके, 5ला तर आपला गुरुवारच येतोय. ओके, तर जी आपली बाकी राहिली 5, त्याचं उत्तर आपलं येईल गुरुवार. ओके, याच्यात काहीतरी एक छोटीशी मिस्टेक झाली आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की मला समजलंय माझ्याकडनं काय चुकलंय. ह्याच्यात एक मिस्टेक आहे, ज्यांनी मिस्टेक मला म्हणजे ज्यांनी पण मला कमेंट मध्ये सांगितलं या क्वेश्चन मध्ये मी काहीतरी छोटीशी चूक केली आहे. ज्या मुलांनी ही चूक पकडली त्याला माझ्याकडून एक छोटस गिफ्ट भेटेल. चला, तुम्हाला तारीख काढायची प्रोसेस समजली असेल. तर आता आपण ह्याच्या पुढचा जो टॉपिक घेणार आहे, ठीक आहे, हा जो मेन लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्ही काय केलं ते काही घेणं नाही. हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मेन इम्पॉर्टंट टॉपिक कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? फॉरेस्ट गार्ड मध्ये हेच प्रश्न विचारले होते. ह्याच्या आधीच जरी जमलं नाही तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला एक सांगतो की ह्याचा एक प्रॉब्लेम सांगतो की पोरं डायरेक्ट असं तोंडी सोडवतात, आजचा दिवस परवा, असं नाही करायचं. पहिला प्रश्न वाचायचा. जर परवाचा दिवस म्हणजे गुरुवार असेल असं आलं, पहिलं मी लिहिणार आज. ठीक आहे. त्याच्यानंतर असं करणार उद्या, त्याच्यानंतर करणार परवा. ओके, त्यांनी काय परवाचा दिवस म्हणजे गुरुवार. तर आता आपण हे अगोदर क्लिअर करून घ्यायचं. हा बुध असणार, हा मंगळ असणार. हे झालं आतापर्यंत. इथपर्यंत आपल्याला. तर कालच्या 2 दिवस आधी त्यांनी काय लिहिलंय? काल विचारले. ठीक आहे. कालच्या 2 दिवस आधी 1 2, बस यांनी हेच विचारलंय आणि हेच आपल्याला उत्तर विचारलंय.
ठीक आहे. बघा कालच्या 2 दिवस आधी, काल आपण लिहिला, कालच्या 2 दिवस आधी, चुकून ह्याच्या पुढची संख्या घेऊ नका, 1 लिहायचा आणि 2 लिहायचा. आणि मंगळ नंतर येणार आपला सोम, त्याच्यानंतर येणार रवी, त्याच्यानंतर येणार शनी. हे बघा तुम्हाला ह्याची प्रॅक्टिसची गरज आहे. ह्याला छोटा प्रश्न समजू नका, 2-2 मार्क देऊन गेलेला आहे, तर ह्याचं तुम्हाला नीट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बऱ्यापैकी या स्टेपनी जावा, आपली तोंडी करायचा कधीच प्रयत्न करायचा नाही. ह्याचं उत्तर आपलं येणार शनिवार. कसं आलं प्रोसेस बघा, पहिलं आज नंतर जे पण स्टेटमेंट असेल ते आपलं करणे गरजेचं आहे. आता आपण पुढचं एक क्वेश्चन बघू, याच टाईपचं क्वेश्चन असेल. तर आता गेले, जर आज मंगळवार असेल, ठीक आहे, कधी पण पहिली जी सुरुवात आहे मी सांगितल्यानुसार, कलर जरा चेंज करू, जर आज, ठीक आहे, काय लिहिलंय मंगळवार, त्यांच्या स्टेटमेंटनुसार आपण गेलोय, आपण काय बाहेरचं लिहिलेलं नाहीये. तर 3 दिवसापूर्वी, हे बघा 3 दिवसापूर्वी, आता पोरं काय चुका करतात तुम्हाला सांगतो. हा पहिला दिवस झाला, हा दुसरा दिवस झाला, हा तिसरा दिवस झाला, आणि इथली तारीख घेतात. ते चुकीचं आहे, तिथली तारीख नाही घ्यायची, आपल्याला डायरेक्ट 3 खालचीच घ्यायची. हे तुमचं महत्वाचं आहे, कारण इथंच पोरांच्या चुका होतात. आणि इथून बघा, आता तुमचं इथे येणार सोम, इथे येणार रवी, आणि इथे येणार शनी. तर 3 दिवसापूर्वी तुमचा शनिवार होता. ह्याच्या अगोदरचा दिवस शुक्रवार लय जणांनी केलं, आणि मागच्या वर्षी त्यांचे मार्क गेले. जी संख्या लिहिली ती संख्या एक्झॅक्ट घ्यायची असती. तर ह्याचं उत्तर तुमचं एक शनिवार येईल. आता बघा, अजून एक प्रश्न आपण सॉल्व्ह करू याच पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन चेक करू आपण कोणत्या टाईपचा आहे. जरा कलर लालच छान वाटत होता, लाल कलर घेऊ आपण. तर बघा, जर परवा शुक्रवार असेल तर, ठीक आहे, ठीक आहे, जर परवा शुक्रवार असेल तर, ठीक आहे, मी पहिलं लिहिणार माझ्या पद्धतीत आज, उद्या, त्याच्यानंतर लिहिणार परवा. परवा काय म्हणले, शुक्रवार, ठीक आहे, शुक्रवार म्हणजे इथं बुध येणार आणि इथं गुरु येणार. ओके, स्टेटमेंट नुसार लिहिलं तर कालच्या, ओके, कालच्या आधीचा दिवस, म्हणजे कालच्या आधीचा दिवस हाच असणार. म्हणजे एक प्रकारे हा कालचा आधीचा दिवस, ठीक आहे. तर कालच्या आधीचा दिवस काय येणार, ओके. मग येणार इथं बुधवार नंतर अगोदरचा, बुधवारच्या अगोदर. कधी कधी लिहिताना काय होतं, बुधवार नंतर डायरेक्ट गुरुवार लिहितात, तिथं पोरांची चूक होऊ शकते, हे पण लक्षात ठेवा. मग इथं मंगळ येईल, आणि मग इथं सोम येईल. अगं हे फॉरेस्ट गार्डचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने शिकवतोय, कारण हे येणं तुमचं गरजेचं आहे. बाकी काय येऊ नाही येऊ, हा प्रश्न पुढच्या वर्षी 101% बघायला भेटणार, त्याच्यामुळे आपण याला एक चांगल्या पद्धतीने घेतोय. सोमवार बघा इथं ऑप्शन मध्ये आहे, तर याचं उत्तर येईल सोमवार. तर अजून एक प्रश्न घेऊ, जेणेकरून तुमचा 101% डाऊट क्लिअर झाला पाहिजे. आजच्या 3 दिवसाआधी शुक्रवार होता, ठीक आहे, आम्ही ते पण लक्षात ठेवू. जर आज लिहिला आम्ही, किती दिवस आधी लिहिलाय, 3 दिवस आधी, 1, 2, 3, ठीक आहे, शुक्रवार होता, ठीक आहे, आम्ही लिहिलं. तर आपण पुढच्या तारखा पूर्ण करणार, शुक्र, शनी, रवी, म्हणजे आजचा वार होतो आमचा सोमवार, ठीक आहे. तर परवा कोणता दिवस असेल, ठीक आहे, आपल्याला हे सोपं वाटलं मला, तर हे उद्या लिहिलं, मी परत लिहिलं परवा, आणि सोमवार नंतर येईल मंगळवार, आणि त्याच्यानंतर येईल बुधवार. म्हणजे आपलं एक्झॅक्ट उत्तर येईल, ठीक आहे, ह्याचं उत्तर येतो बुधवार. बऱ्यापैकी तुम्हाला अशाच टाईपचे क्वेश्चन येणार, आणि ह्याच्यापेक्षा हार्ड लेवल एखादा प्रश्न येणार नाही. आणि जरी आला तर आपण होमवर्क मध्ये ते क्वेश्चन देणार आहे. एखादा डाऊट आला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला क्वेश्चन पाठवा, मी लवकरात लवकर त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं काम करून घेईन. तर आता आपण एक छोटे, आता बऱ्यापैकी तुमचं इथून सिलेबस कव्हर आहे, फॉरेस्ट गार्डला विचारलं जाऊ शकत नाही. हा एखादा प्रश्न येऊ शकतो, आपण त्याची पण थोडीशी तयारी करू. बघा, सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की मुलांना काय होतं माहितीये का, की कोणत्या महिन्यात किती दिवस असतात समजत नाही, ठीक आहे. आपण ते सुद्धा करू, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ पळवू शकता. बघा, आता तुम्हाला एक सांगतो की कोणत्या महिन्यात कुठला दिवस असू शकतो. आपली मुठ्ठी आहे ना, मुठ्ठी अशी पकडायची, सेम एक्झॅक्ट मी जशी पकडली तशी, कुठली पण, डावी उजवी काही गरज नाही. हे बघा 5 टेंगुळ आहेत तुमचे, कुठले, हे वरचे टेंगुळ, टेंगुळ नाही काय सूरज चव्हाण मारतो बघा, हे टोटल तुमचे किती, 4 टेंगुळ आहेत. हे 4 टेंगुळ तुम्हाला दिसले पाहिजेत, ठीक आहे. बघा, टेंगुळवरती जानेवारी येणार, तो आपला 31 दिवसाचा असतो. म्हणजे जे जे टेंगुळ आले
ते 31 वर म्हणजे सगळ्यात जास्त कुठला असतो बुक टेंगुळावर पावर असते म्हणजे टेंगुळ लक्षात ठेवा. जानेवारी फेब्रुवारी मार्च पण टेंगुळवर आला, एप्रिल खाली आला, परत मे टेंगुळवर आला, जून जुलै. आता लक्षात ठेवा जेव्हा जुलै आणि ऑगस्ट आहेत ना दोन्ही टेंगुळवर ठेवायचे म्हणजे जे शेवटला जुलै ऑगस्ट आणि परत रिव्हर्स यायचं जिथून आला रिव्हर्स. ऑगस्ट झालं, सप्टेंबर खाली आलं, ऑक्टोबर वर आलं, नोव्हेंबर 30 मध्ये आलं आणि 31 डिसेंबर पार्टी करता 31 तारीख येते लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की फेब्रुवारीमध्ये 28-29 असता हा महिना खूप प्रॉब्लेम देतो. तर बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की कुठल्या महिन्यात किती दिवस असतात हे महत्वाचं आहे. वर्षात 365 असतं आणि लीप इयर मध्ये 366 असतं. हे थोडंफार तुमच्या लक्षात हवं म्हणून आपण या गोष्टी करतोय. तर एक छोटासा प्रश्न बघू. ऍक्च्युली हा आम्ही घेणार नव्हतो पण एक शेवटी विचार केला की आपण हा पण शिकवूनच टाकू. बघा अशा टाईपचे क्वेश्चन येतात की 18 एप्रिल 2025 ते 19 ऑगस्ट 2025 असे त्याचा वार. यांनी काय दिलेला असतो या तारखेचा दिलेला असतो ऑलरेडी आणि एक तारीख दिलेली असती. तर सिंपल सांगतो ह्या दोघांमधला फरक काढायचे. काही पण फरक येईल त्याला 7नी भागाकार द्यायचा. जी पण बाकी राहील ते दिवस वाढवायचे. आता मी तुम्हाला एक छोट्या पद्धतीने सॉल्व्ह करूनच दाखवतो. कारण बघा एप्रिल ठीक आहे, मे जून जुलै आणि ऑगस्ट हे काउंट केले. बघा आता असं घ्यायचं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एका 30 दिवसाचा आहे म्हणजे बघा 18 एप्रिलच्या पुढचे जे पण राहिलेत टोटल आपले राहिलेत किती 12 दिवस. कधी कधी मुले त्या 3 दिवस घेतात. लक्षात ठेवा 30 + 18 करायचे आणि डायरेक्ट 12 दिवस लिहून घ्यायचे. एप्रिल आता त्याच्यात बघू शकतो आपण बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. आता मे मध्ये 31 तारीख येते बघा टेंगुळावर आलं 31 त्याच्यानंतर मग 30 ठीक आहे मग परत 31. आता ऑगस्ट पण 31 चा येतो पण आपल्याला तारीख कितीपर्यंत 19 तारीखची दिली आहे त्याच्यामुळे आपण 19 घेणार कारण इथे 19 दिले. जर 19 नसती तर हमखास इथं 31 आली असती आणि या सगळ्यांची एक ऍडिशन करायची. ती आपली ऍडिशन टोटल येऊन जाईल 123 ठीक आहे. 123 जी ऍडिशन येईल तिला 7नी भागायचं. जी पण काय ऍडिशन येईल तिला 7नी भागा. 123 हे झाली 7 7 एके 7 ठीक आहे. तर आपली राहिली 5 आणि 3 7 7 49. तर आता आपले राहिले किती 4. आता जी पण काय 4 राहील. आता आपला वार काय होता इथं गुरुवार दिला होता. गुरुवार अधिक 4 ठीक आहे. जी पण काही संख्या राहील गुरुवार नंतर अधिक 4 घेतलं. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार 4 होते. 4 आपण केले आणि ह्याचं मग आन्सर येणार सोमवार. म्हणजे एक प्रकारे असे क्वेश्चन आले की डिफरन्स काढायचा आणि डिफरन्स काढल्यानंतर तुम्हाला ह्याचं 100% आन्सर भेटून जाईल. आता एक डिफिकल्ट क्वेश्चन आहे. मी तुम्हाला अर्धा क्वेश्चन सॉल्व्ह देईन आणि बाकीचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. बघू त्यातलं कोण कोण सॉल्व्ह करू शकते आपण. हे बघा असा क्वेश्चन आलाय. ह्याच्यामध्ये बघा जवळपास 4 वर्षाचा फरक आहे ठीक आहे. जवळपास 4 वर्षाचा फरक आहे. तर बघा आपल्याला काय करायला लागेल तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. बघा आता आपल्याला ओके असा क्वेश्चन आला की सिंपल तुम्हाला काय करायचे की बघा 2015 ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठले महिने आहेत आपले 2015 1 ऑगस्ट पासून ठीक आहे. ठीक आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ठीक आहे नोव्हेंबर आणि हा डिसेंबर येईल. टोटल आपले किती महिन्याचे होते 5 ठीक आहे. हे 5 महिने लक्षात ठेवा. 15चे 16 पण आहे आणि याच्यात 17 पण आहे आणि 18 पण आहे ठीक आहे. कारण आपल्या ह्या दोघांमधले किती दिवस होते मागच्या प्रश्नापर्यंत काढायचे. बघा 2016 हा लीप इयर येतो. लीप इयर जेव्हा येतो तेव्हा तो येतो
366 हा नॉर्मल इयर आहे, त्याच्यामुळे हा 365 येणार. आणि 2018 मध्ये किती महिने आहेत आपले? 3 महिने आहेत. तर आपण 3 महिने बघू कोणते कोणते ते. एक आहे जानेवारी, एक आहे फेब्रुवारी आणि एक आहे मार्च. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, आता जसं की तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो की बघा 1 ऑगस्ट 2015 पासून आपली हे, तर टोटल बघा ऑगस्ट महिन्यामध्ये आपले किती दिवस राहतात? 30. ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे. तर बघा सप्टेंबर मध्ये पण आपले 30 येतील टेंगुळप्रमाणे. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर, ठीक आहे, 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर. हे बऱ्यापैकी मी तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं की ह्यातले किती दिवस आहेत ते काउंट करायचे. आता तुम्हाला माहिती पाहिजे की 2018 मध्ये जानेवारी महिन्यात किती दिवस आहेत आपले? जानेवारीत बघा टेंगुळवर येतोय तेव्हा तो 31 येईल. फेब्रुवारी किती येईल? की हा लीप वर्ष आहे का? नाहीये. तर लीप वर्ष नाहीये म्हटल्यावर हा किती येईल? 28 दिवस येतील. आणि मार्च मध्ये किती तारखेपर्यंत लिहिले आपल्याला? 3 मार्च. ठीक आहे. तर येईन आपले 03. ठीक आहे. बऱ्यापैकी बघा आता तुम्हाला काय करायचे, ह्यांची सगळ्यांची एक ऍडिशन इथं घ्या. आणि आता ह्यांची तुम्हाला सांगतो की ऍडिशन मी बघूनच सांगतो की किती आली होती. तर आपली ह्याची ऍडिशन आली होती टोटल 152. तर ही टोटल यांची करा 152 आणि या दोन्ही इयरची ऍडिशन करा 365 यायची होईल. आणि ह्या तिघांची पण एक ऍडिशन करा. आणि जी ऍडिशन ह्यांची ऍडिशन तुम्ही करणार आहे ह्याला 7 ने भागायचं. जर 0 आलं तर शनिवार येणार. जर जी पण संख्या येईल ते तुम्हाला काढायचे आणि तुम्ही सांगू शकता की ह्याचं उत्तर काय आलं होतं. हा थोडा डिफिकल्ट लेवल क्वेश्चन्स आहे, बट तुम्हाला किती टक्के समजला तुम्ही कमेंट करू शकता. बऱ्यापैकी आजचा आपला लेक्चर आहे तो आपण बऱ्यापैकी शिकवलेला आहे. आणि आता एक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, महत्वाचं काय करायचं आपल्याला. मी आज काही जे शिकवलं फॉरेस्ट गार्ड साठी यातलं काय येऊ शकतं ना, ते आपण कुठे देणार आहे? टेलिग्रामला. आता तुम्हाला टेलिग्राम कुठे भेटेल की तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला जाऊन मराठी टीचिंग टाका. ह्याच्यावरती 1-2 दिवस मध्ये मी पीडीएफ देणार आहे तुम्हाला, जेणेकरून हा तुमचा होमवर्क असेल. मी एक गुरु आहे तुमचा, नाहीतर एक मित्र समजा. तो तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करा. जो पण काय होमवर्क सॉल्व्ह करणार त्याची एक सेपरेट वही करायची आणि तो तुम्ही तिथं सॉल्व्ह करून ठेवायचे. त्याचा मला फायदा फॉरेस्ट भरतीच्या भरतीमध्ये समजेल. आणि बऱ्यापैकी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्हाला येईल. आणि जे सेकंड जे पण लेक्चर असेल दिशा म्हणा ह्याचं म्हणा येईनच. आणि इंग्लिश साठी आपले एक जगदीश सर म्हणून आहेत, ते तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने शिकवतील. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला शिकवण्यामधलं कुठलं समजलं नाही ते तुम्ही हक्काने कमेंट करा. कारण मी पण माणूस आहे, माझ्याकडनं पण चुका होणार. त्या चुका समजून देणं तुमचं काम आहे. आणि तुमच्याकडून ज्या चुका झाला ते मी सांगणार. आणि चला बाय बाय आणि जय महाराष्ट्र.